नमस्कार मित्रांनो, मराठी माणूस प्रदीप. चित्रपटांवरील गप्पा या आपल्या याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला अत्यंत महत्त्वाच्या चित्रपटाविषयी बोलायचं आहे. हा चित्रपट इतका महत्त्वाचा आहे की तुम्ही त्याला शब्दात मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. जसा 1689 चित्रपटाला छत्रपती संभाजी महाराजांवरती आणि त्या चित्रपटाला बंदी बिंदी यांच्या काळामध्ये त्या सगळ्या गोष्टी आपण पाहिल्या. त्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांवरती मराठीमध्ये जे गेले चित्रपट आले, छावा असो वगैरे, पण ते मराठीमध्ये असल्यानंतर काय होतं, ते ऑडियन्स किंवा ते जो आपला प्रेक्षक आहे तो लिमिटेड होऊन जातो. त्याच्या बाहेर त्याला पाहता येत नाही, त्याच्या बाहेर जाता येत नाही. आणि मराठी चित्रपट हे थोडे छोट्या बजेटचे असल्यामुळे, कमी बजेटचे असल्यामुळे जे आपल्याला स्क्रीनवरती किंवा आपल्याला जे पडद्यावरती एक मोठी भव्यता पाहिजे असते ती आपल्याला मिळत नाही. त्यामुळे आपल्या प्रेक्षकांना ते अगदी त्या मालिका बिलिकांसारखे चित्रपट वाटू लागतात. हे आपलं दुर्दैव आहे म्हणायला गेलं तर. पण आता हा येणारा छावा चित्रपट हा एक ग्लॅमरस गोष्ट घेऊन येतोय. विकी कौशल नावाचे जे कोणी ॲक्टर आहेत, एक मोठं नाव आहे आपल्या इंडस्ट्रीमध्ये, भारतामध्ये, ज्यांनी अत्यंत मोठ्या मोठ्या भूमिका पार पाडलेत आणि एक यूथमध्ये किंवा ज्या आपली जी तरुण लोक आहेत त्या तरुणांमध्ये त्यांचं एक मोठं नाव आहे, चांगली छाप आहे. त्याचबरोबर त्या चित्रपटामध्ये येसूबाईंच्या भूमिकेमध्ये रश्मिका मंदाना आहेत. म्हणजे ज्यांना आत्ता सध्या असं काय ते क्रश बिश काय ते इंडियाचा पहिला क्रश असं काय काय अनेक जण म्हणतात, मी पाहिलं ते, पण त्या देखील नावाजलेल्या आहेत. चांगलं नाव आहे इंडस्ट्रीमध्ये आणि एक मोठी फेमस व्यक्तिरेखा आहे. या चित्रपटाचे डिरेक्टर आहेत लक्ष्मण उतेकर, जे मराठी आहेत. हे प्रश्न मला अनेक जणांनी विचारले की या लक्ष्मण उतेकरांना मराठीत काढायला काय झालं. अरे मराठीत काढतील, बघणारे किती आहेत, आपले बघणारे किती आहेत. या चित्रपटावरती सध्या अनेक जण आक्षेप घेताना दिसत आहेत. बोलूया या सगळ्या सविस्तर विषयावरती बोलूया. पहिला आक्षेप या सगळ्या लोकांचा असा आहे की त्या रश्मिका मंदानाला ती येसूबाईंची भूमिका सुटत झाली नाही, ते आम्हाला आवडलंच नाही, ते आम्हाला हेच नाही. माझा वैयक्तिक प्रश्न हा आहे की कोणीही कलाकार, माझा वैयक्तिक प्रश्न काय तुम्हाला मी सांगतो, कोणीही कलाकार जेव्हा एखाद्या भूमिकेत येतो तेव्हा त्याची पार्श्वभूमिका आहे आपल्याला काही घेणं देणं नाही आहे. बाकीच्यांनी ज्या भूमिका केल्या, मग त्या बाजीराव मस्तानीमध्ये असेल, बाकी कोणत्याही XYZ त्याच्यामध्ये करणाऱ्या स्त्रिया भूमिका काय कुठल्या काय साधू बिधू होत्या का? रश्मिका मंदाना जेव्हा ही भूमिका करते, आमचा चित्रपट अजून आलेला नाही आहे, आम्ही तो पाहिलेला नाही आहे, पण हे सेक्युलरवादी घाणेरडी लोक हे वळवळ करायला लागलेत का? कारण छत्रपती संभाजी महाराजांचा पिक्चर आला, हिंदूंना चेतवण्यासाठी एक चित्रपट येतोय, हिंदू जागा होणार, हे तरुण सगळे छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास वाचणार, प्रेरित होणार आणि सगळी पोरं सगळ्या हिंदू विचारांची होणार. यांना हेच नको या सेक्युलरवाद्यांना. ह्या अवलादी एकदम छोट्या आहेत, अशा बोटावर मोजण्या एवढ्या, पण अशा वळवळ करतात समाजातना तुम्हाला समजणार नाही. चालता फिरता तुमच्या आजूबाजूला काही तुमच्या कानात सोडतील. हे डाव्या विचारसरणीची लोक जे याच्यावरती आक्षेप घेत आहेत, जे याच्यावरती, कारण ती विचारधारा आहे, एक विचारधारा आलेली आहे तिकडून डाव्या विचारसरणीची. काहीतरी चुका काढायच्या, काहीतरी निगेटिव्ह बोलायचं, नकारात्मक बोलायचं आणि हा चित्रपट त्या पोरांच्या डोक्यातनं गेला पाहिजे. पण माझं म्हणणं आहे, रश्मिका मंदानाने जे काम केलं आहे, मी जेव्हा ट्रेलर पाहिला, अत्यंत अप्रतिम काम आहे, अप्रतिम काम आहे. ही छोटी गोष्ट नाही एवढी मोठी भूमिका पेलणं, आणि जिनं अशा कडल्या ऐतिहासिक भूमिका केलेल्या नाही आहेत त्या बाईनं हे करणं ही मोठीच गोष्ट आहे. चित्रपट येऊ द्या, आम्हाला बघू द्या, तर मग कळेल आपल्याला नक्की काय काय नाही त्याच्यामध्ये. दुसरी गोष्ट सांगितली जाते की जेव्हा छत्रपती संभाजी महाराज आणि येसूबाई म्हणून विकी कौशल आणि या रश्मिका मंदाना ह्या त्या चित्रपटामध्ये ट्रेलरमध्ये दाखवलं आहे की नाचतात, त्याच्यावरती अनेक जणांनी आक्षेप घेतला आहे की हा चित्रपट बंदच पाडायचा, हा काय चालूनच द्यायचा नाही, हेच नाही तेच नाही. पण मी जेव्हा व्यवस्थित पाहिलं तेव्हा मला असं दिसलं, माझ्या निदर्शनामध्ये आलं की या ट्रेलरमध्ये किंवा या जी काही चित्रफित त्यांनी बनवली नाचण्याची, त्याच्यामध्ये महाराज लेझिम खेळत आहेत. त्या लेझिम खेळतात ना की कोणतं असलं नृत्य करत किंवा असली कुठली गाण्यांसाठी याच्यासाठी ते नृत्य चाललेलं आहे. ट्रेलरमध्ये तरी सध्या तसं दिसतंय. आता लेझिम खेळणं ही आपला पारंपरिक खेळ आहे, खेळलाही असावा महाराजांनी. लेझिम नाचणं वगैरे या सगळ्या गोष्टी होळीवरती नाचायचे पहिल्या काळामध्ये, जुन्या काळामधलं मी तुम्हाला सांगतोय. आजही अनेक ठिकाणी गावागावांमध्ये नाचतात लेझिमवरती. लेझिम हळूहळू बंद झाला, आम्हाला लाज वाटू लागली, आमची पोरं क्लबमध्ये जाऊ लागली ना, छोट्या पेट्या चड्ड्या घालून आम्ही नाचायला लागलो त्या लेझर लाईटवर. त्यामुळे आम्हाला लेझिम बिझिम हे पारंपरिक नृत्य आम्हाला कुठं दिसतात, आमचे झांजपतकं आम्हाला कुठं दिसतात. गावातल्या जत्रांमध्ये, तुमच्या होळी सणांमध्ये ही छोटी मोठी एखाद्या गावात दुसऱ्या गावामध्ये लेझिम बिझिम आजही खेळली जाते. ती लेझिम खेळायला आणि म्हणून महाराज नाचले असं होत नाही. मला असं वाटतं उलट मी ह्या विचाराने ते घेतलं की लेझिम उलट या अशा चित्रपटांमध्ये बाबा हा काय डान्स आहे, काय हातात घेतलं आहे, लेझिम घेतलं आहे, हे संपूर्ण देशाला कळेल. कारण हा चित्रपट संपूर्ण देशामध्ये चालणार आहे आणि कुठेतरी ते आपलं प्रमोशन आहे एक लेझिम नृत्याचं जे संपत चाललं आहे. तुमच्या पोराला विचारा बघू, जन्माला आलेल्या या आता 5वी 6वी गेलेत ना तुम्ही, घातले इंग्लिश मिडियममध्ये, त्याला विचारा बाळा तुला लेझिम बिझिम माहिती आहे का काय? तेव्हा लेझिम बिझिम काय माहीत नाही, आम्हाला पार्टी सांगा क्रिसमसची, ती कशी आम्हाला माहिती आहे. इथून आमची सुरुवात आहे.
आणि आम्ही याच्यावरती आक्षेप घेतोय. हा आक्षेप घेत नाही, हा घेतला जातोय, चिथवलं जातंय समाजातील लोकांना तू त्यातल्या चुका दाखवून. पण त्या चुका सकारात्मक गोष्टीने घ्या, सकारात्मक गोष्टीने घ्या. त्याच्यानंतर अनेक जण सांगतायत की या चित्रपटामध्ये अतिशयोक्ती लय केले. कसली अतिशयोक्ती केले? वाघ फाडल्याची अतिशयोक्ती केले. तुला माहिती आहे का बेटा वाघ कुणी फाडला आणि काय केलंय ते? उगाच म्हटलं जात नाही. सियाच्या जबड्यात घालून हात मोजती दात ही अवलाद मराठ्यांची. हे काही असंच कुणी काही डोक्यात सुचलं म्हणून लिहून नाही ठेवलं. छत्रपती संभाजी महाराजांनी वाघ फाडलाय. वाघ आपल्याला मांजर अंगावाला आली तर आपली फाटून हातात येते. आम्ही त्याला अतिशयोक्ती म्हणतो. दाखवलेलं युद्ध ते आम्हाला अतिशयोक्ती वाटते. म्हणजे विचार करा, ज्या छत्रपती संभाजी महाराजांना जेव्हा ही सगळी खान पकडायला गेले तेव्हा एकटा माणूस लढत होता. एकटा. कवी कलशांच्या कधीतरी कविता वाचा, तुम्हाला कळेल की हा माणूस काय होता. हा माणूस घोड्यावर बसला, हातात तलवार घेतली तर पुढचे 100 जण घाबरून पळायचे. ती काय अतिशयोक्ती झाली का? ही जे भिकारचोट सेक्युलरवादी लोक आहेत ना, यांना आता बाहेर काढलं जात आहे. बरोबर चित्रपट येण्याच्या आधी का आता या चित्रपटाकडे लोकांनी पाठ फिरवावी. कारण हे समजलं नाही पाहिजे आपल्याला. किती लोकांना आपल्याला संभाजी महाराज जन्मतः कळालेत? नाही कळाले. आपल्याला छत्रपती संभाजी महाराज नेहमी बदनाम करताना दाखवले. बायाबी यांची नावं त्यांना जोडण्यात आली. हा माणूस व्यसनाधीन आहे, हा माणूस असाच आहे, छत्रपतींच्या पावलावर पाऊल ठेवून चालणारा नाही, हे या बदनाम करणारं फक्त गोष्ट दाखवण्यात आली. आम्हाला कधी 40 दिवसाचे अत्याचार नाही सांगितले, नाही शिकवले. पण हा चित्रपट त्या सगळ्या गोष्टींना पुन्हा सुरू करणार आहे. पुन्हा आपला हिंदू तरुण जागा होणार आहे, इतिहासाकडे फिरणार आहे. जर छत्रपती संभाजी महाराज नसते तर मराठ्यांचं पुढचं आटकेपर्यंतचं साम्राज्य गेलं नसते. ही सगळ्यात महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. तुम्हाला माहीत नसेल तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर या स्वराज्यावर जी काही मला असं वाटते संकट आली, त्यामध्ये छत्रपती संभाजी महाराजांना कौटुंबिक वादातून देखील जावं लागलं. कौटुंबिक वादमध्ये साधा वाटतो का? करा बघू. तुमच्या घरातले कचकचीन काय तुमचं डोकं पागल होतं, बाहेर काय करावं असं तरी वाटतं. या असल्या राजकारणामध्ये हा माणूस तरुण आला आणि पुढे मराठ्यांची जी काही ताकद होती ती ताकद दाखवून दिली. आणि त्यांच्यावरती आम्ही त्यांच्या चित्रपट आला की आम्हाला सुचतं लगेच हे सेक्युलरवादी हरामखोर साले या चित्रपटावरती जे जे आक्षेप घेतील तुडवा साल्यांना. माझं सरळ सांगणे, तुडवा. त्याशिवाय या अवलादी सुधारणार नाहीत. ह्या चर्चमध्ये जाणाऱ्या अवलादी साल्या, ह्या बाकीच्या बाडग्यांच्या मागे फिरणाऱ्या अवलादी ह्या लगेच आक्षेप काढायला बाहेर येतील. कारण हे शाळांमध्ये जाऊन आणि त्यांच्या कॉलेजातनी जाऊन ते चर्चांमधलं ते बायबल आणि हे वाचत बसतात. त्यांना हिंदू म्हणजे घाण वाटते. त्या पालकांनाही माझं सांगणं आहे, जर हिंदू म्हणून घेता आणि बाकीच्यांची चाटत बसता, आपल्या पोराला जरा कधीतरी हिंदू संस्कृती शिकवा. आणि सोशल मीडियावरची ही बेडकं आहेत ना, ही जर जागे होतात लगेच. ही फुटकळ बेडकं, यांची लायकी तर कशाचं काही नाही आहे. यांना कशाचं घंटा तर काय माहिती नाही आहे. यांना येशू मसीह जे आहेत, जे त्या क्रॉसवरती ज्यांची काय ते बलिदान की काय हत्या केली, ती आम्हाला श्रेष्ठ वाटतात. पण 40 दिवस यातना सहन करणारे आमचे छत्रपती संभाजी महाराज आम्हाला तुच्छ वाटतात. याच्यासारखं दुर्दैव नाही आहे कोणतं. म्हणून हा चित्रपट येत्या 14 तारखेला ज्या माणसाकडे मला असं वाटतंय ताकद असेल त्या प्रत्येकानं जाऊन पाहायचा. जाऊ द्या 100-200 रुपये जातील, 2-3 हजार रुपये जातील. खाण्यापिण्यात पार्ट्या बिर्ट्यांमध्ये घालवताना तुमच्या पोरांना, तुमच्या लहान मुलांना, तुमच्या घरातल्यांना, तुमच्या सर्व कुटुंबाला घेऊन जा आणि हा चित्रपट ताकदीनं पहा. कळू द्या संपूर्ण देशाला की छत्रपती शिवाजी महाराजांनंतर अजून एक छत्रपती होते ज्यांनी या मातीसाठी, देशासाठी, धर्मासाठी आपला प्राण दिलाय. आणि पुढच्या पिढ्यांना देखील कळू द्या की हा राजा किती श्रेष्ठ आणि महत्त्वाचा आणि मोठा होता. तो जर नसता झाला तर छत्रपतींनी निर्माण केलेलं स्वराज्य कधीच बुडून गेलं असतं. हे दाखवून द्या, हे शिकवा तुमच्या मुलांना. आणि ज्या कोणी या वळवळ करणाऱ्या अवलादी आहेत यांना जागच्या जागी ठेचा. घाबरू नका, संघटनात्मक समोर या, हिंदू संघटनांना जोडले जा, ताकद बनवा एक स्वतःची. हे सगळे तुमच्यावरती आक्षेप घेतील, तुमच्या संघटनांची तुमची बदनामी करतील, काही तुम्हाला सांगतील. सांगोत हिंदू म्हणून एक राहा. बघा यांची आता पायाखालची जमिनी सरकायला लागलेत. यांना कळायला लागले की आता आपलं काय होत नाही, तर शिजत नाही. आणि हा चित्रपट संपूर्ण जगभरामध्ये गाजला पाहिजे एवढी ताकद दाखवा. एवढंच मला फक्त तुम्हाला सांगायचं आहे.